नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कळंबा तलावाची पाणी पातळी 13 फुटांवर, गावासमोर पाणी टंचाईचे संकट. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना कळंबा तलावाची पाणी पातळी झपाट्याने खालावत असून गावासह परिसरातील नागरिकांसमोर पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले. तलावातील पाणी पातळी सध्या केवळ 13 फुटांवर असून दररोज होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाणी उपशामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे. त्यातच तलावातील पाणी हिरवट होत असल्याने दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे गंभीर बनत चाललेला आहे. सध्या कळंबा ग्रामपंचायतीकडून गावात दिवसाआड केवळ 30 मिनिटे पाणी पुरवठा केला जातोय. पूर्वी नियमित होणारा पाणी पुरवठा आता कमी झाल्याने नागरिकांना पाण्याची साठवणूक करावी लागतीये. अनेक घरांमध्ये पाण्याचे ड्रम, टाकी भरून ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र 2 दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यात जाळी धरते, आळ्या तयार होतात, दुर्गंधी येते अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कळंबा तलावातून सध्या ग्रामपंचायतीकडून सुमारे 1.5 MLD तर कोल्हापूर महानगरपालिकेकडून 4 MLD असा एकूण 5.5 MLD पाणी उपसा दररोज होत आहे. कळंबा गावासाठी असलेला तलाव मात्र कोल्हापूर महानगरपालिका तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करत असल्याने तलावाची पाणी पातळी झपाट्याने खाली येत असल्याने येत्या काळात पाण्यासाठी धावाधावा होणार आहे. शहरासाठी पर्यायी पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध असताना कळंबा गाव मात्र तलावावरच पूर्णपणे अवलंबून आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.